जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ आशिया, ब युरोप, क आफ्रिका, ड ऑस्ट्रेलिया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब आशिया. जगातील सर्वात मोठा खंड आशिया हा आहे. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ बेडूक, ब सरडा, क साप, ड पाल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब सरडा. सरडा हा असा प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ तामिळनाडू, ब उत्तर प्रदेश, क केरळ, ड कर्नाटक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड कर्नाटक. भारतातील कर्नाटक या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात. कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ एनिफिलिस, ब प्लॅझ्मोडियम, क हायझोबियम, ड यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब प्लॅझ्मोडियम या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ हाड, ब डोळा, क मज्जासंस्था, ड मान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क मज्जासंस्था. पोलिओ रोग शरीराच्या मज्जासंस्था या भागास इजा करतो. कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ बदाम, ब शेंगदाणे, क करडई, ड तीळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क करडई. करडई हे तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ शिसे, ब लोह, क प्लॅटिनम, ड पोलाद. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड पोलाद. पोलाद या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 3%, ब 0.04%, क 4%, ड 0.30%. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब 0.04% इतके वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आहे. खालीलपैकी कोणता एक धातू आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ पारा, ब ग्रफाईट, क हेलियम, ड क्लोरीन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ पारा. खालीलपैकी पारा हा एक धातू आहे. हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ ए जीवनसत्व, ब बी जीवनसत्व, क के जीवनसत्व, ड डी जीवनसत्व. हाडाच्या वाढीसाठी डी जीवनसत्व आवश्यक असते. सूर्याकडून पृथ्वीवर येणारी किती टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 50%, ब 99%, क 90%, ड 70%. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब 99%. सूर्याकडून पृथ्वीवर येणारी 99% अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात. काकडी आणि टरबूज यासारख्या फळभाज्यामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 90%, ब 50%, क 92%, ड 80%. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क 92%. काकडी आणि टरबूज यासारख्या फळभाज्यामध्ये पाण्याचे प्रमाण 92% एवढे असते. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ अतिसार, ब कावीळ, क विषमज्वर, ड वरील सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड वरील सर्व. खालीलपैकी सर्व रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत कार्बन डायऑक्साईड, ब ऑक्सिजन, क हायड्रोजन, ड नायट्रोजन. तर
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. वातावरणातील तापमान कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे वाढते. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत सोडा, ब त्रुटी, क क्लोरीन, ड यापैकी काहीही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क्लोरीन. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी क्लोरीन वापरण्यात येते. भारतामध्ये मेट्रो प्रथम कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत कोलकाता, ब दिल्ली, क मुंबई, ड चेन्नई. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कोलकाता. भारतामध्ये मेट्रो प्रथम कोलकाता या शहरामध्ये सुरू झाली. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत सोनार तंत्रज्ञान, ब सोलार तंत्रज्ञान, क सुपरसॉनिक तंत्रज्ञान, ड अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सोनार तंत्रज्ञान. पाण्याची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान हे वापरतात. त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत मेलानिन, ब जीवनसत्व, क लोह, ड यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मेलानिन. त्वचेला काळा रंग मेलानिन या पदार्थामुळे प्राप्त होतो. राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी, ब रवींद्रनाथ टागोर, क अरबिंदो घोष, ड शरदचंद्र चट्टोपाध्याय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. राष्ट्रीय गीत वंदे मातरम बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले. धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत चांदी, ब लोह, क सोने, ड ॲल्युमिनियम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क सोने. धातूंचा राजा सोनेला म्हटले जाते. भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत 1, ब 10, क 20, ड 25. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1. भारतीय चलनावरील 1 रुपयाच्या नोटेवर गांधीजीचा फोटो नाही. मानवी शरीरातील सर्वात मोठा अंग कोणता असतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत त्वचा, हृदय, क यकृत, ड मेंदू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्वचा. मानवी शरीरात सर्वात मोठा अंग त्वचा हा असतो. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अशोक, ब चंद्रगुप्त, क बिंदुसागर, ड यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब चंद्रगुप्त. मौर्य समाजाची स्थापना चंद्रगुप्त यांनी केली होती. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत यमुना, ब गंगा, क महानदी, ड गोदावरी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क महानदी. हिराकूड धरण महानदीवर बांधले गेले. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत गलंगड, ब मधुमेह, क कुष्ठरोग, ड पोलिओ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गलंगड. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग गलंगड हा आहे. हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत आंबा, ब लिंबू, क पेरू, ड केळी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब लिंबू. हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ लिंबू हे आहे. कोणत्या प्राण्यापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत कावीळ, ब विषमज्वर, क डास, ड सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क डास. डास या प्राण्यापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत क्रिकेट, ब फुटबॉल, क हॉकी, ड बॅडमिंटन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क हॉकी. ध्यानचंद ट्रॉफी हॉकी या खेळाशी संबंधित आहे.
शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ पाय, ब हृदय, क लहान मेंदू, ड यकृत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क लहान मेंदू. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदू हा करतो. खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ क्षयरोग, ब मधुमेह, क घटसर, ड गोवर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब मधुमेह हा खालीलपैकी असंसर्गजन्य रोग आहे.